आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याला उपस्थित असलेले राज्याचे प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब, खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आपल्या सर्वांनी ज्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं असे आपले खासदार निलेशजी लंके साहेब, प्रदेशाध्यक्ष आमचे युवकचे नुकतेच आत्ता आपल्याला मार्गदर्शन करून गेले मेहबूब भाई, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुशरावजी काकडे, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं असे नितेशजी कराळे सर, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, कार्याध्यक्ष संदीपरावजी वरपे, सर्व या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, वेळ भरपूर झालाय. घेतलं ना खासदार अमोलजी कोल्हे साहेब, नाव राहिलं म्हटले पण घेतलं होतं मी, त्यांना कसं काय विसरू शकतो काय. उपस्थित या ठिकाणी राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्व कानाकोपऱ्यातून, गावातून, वाड्या वस्त्यातून आलेल्या सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माझे जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते, माझ्या सर्व माता भगिनी, पत्रकार बंधूंनो, वेळ भरपूर झालाय, थोडी दिलगिरी देखील व्यक्त करतो. जागा पुरलेली नाही. आपल्याला नव्या पेठेमध्ये सभा घ्यायची होती, जिथं आपली कायम सभा असते, पण पावसाचा अंदाज होता. मी तरी पण म्हटलं आपल्याला तिथंच घ्यावी लागेल. मी म्हणून ते पंजाबराव डक त्यांनाही फोन केला. ते म्हणले की 27ला पाऊस आहे. म्हटल्यावर मग नको म्हटलं, तर एवढं आपलं कार्यक्रम पहिलीच सभा निवडणुकीची, आणि म्हणून थोडी बंदिस्त मंगल कार्यालयामध्ये घ्यावी लागली. बरेच जण बाहेरही बसलेत, पलीकडच्याही हॉलमध्ये बसलेले आहेत, आमच्या माता भगिनी बसल्यात, त्याबद्दल थोडी गैरसोय झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आज मात्र सर्व युवकांनी मोठ्या रॅलीने आपण प्रांताध्यक्षांचं, खासदार साहेबांचं या ठिकाणी गावात देखील जंगी मिरवणूक काढली. अत्यंत जल्लोषामध्ये आपली मिरवणूक झाली आणि सभा देखील या ठिकाणी जल्लोषामध्ये होती. मला आठवतंय 5 वर्षापूर्वी शेवटची सभा झाली होती नव्या पेठेमध्ये, आणि अशी कालच झाल्यासारखी वाटायला लागली, आणि आज त्याच उत्साहामध्ये आपण सर्वजण पुन्हा 2024च्या सभेला या ठिकाणी आलो आहोत. कशी 5 वर्ष गेली खरं कळालंच नाही. आपल्या सर्वांनी मला 2019ला अत्यंत भरभरून प्रेम, तिन्ही राहुरी, नगर, पाथर्डी तिन्ही तालुक्यांनी अत्यंत भरभरून प्रेम करून मला आपला आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. मी माझ्या परीनं तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा उतराय होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मला माहीत नाहीत, पण मात्र अगदी 5 वर्ष दिवस रात्र, अहोरात्र हे 5 वर्ष आपल्या या मतदारसंघातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या वेदनेतला, त्याच्या वेदना समजून घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न 5 वर्ष मी करायचा प्रयत्न केलेला आहे. या 5 वर्षामध्ये पहिले 2.5 वर्ष आपण सत्तेमध्ये होतो. मी आदरणीय पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देईल की या राहुरी मतदारसंघातल्या आमदाराला पहिल्याच टर्ममध्ये आमदार होऊन देखील राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आदरणीय पवार साहेबांचा आपल्या मतदारसंघाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो. मला खातेही चांगले दिले, ऊर्जा खात्यासारखं खातं देखील मिळालं. आणि पाटील साहेब, या आमचा हा मतदारसंघ अत्यंत, मी म्हणेल, विविधतेने नटलेला मतदारसंघ आहे. इकडं अगदी प्रवरा नदीपासून सुरुवात होते. आमचे सोनगाव, सातरळ सारखी गावं आम्हाला सुरुवातीला खूप धसका वाटायचा, पेट्या तिकडून फुटायच्या आणि सुरुवात जरा व्हायची, पण यावेळेस मात्र तसं होणार नाही. बरोबर ना?
आमच्या बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटामध्ये आमचे काही बरेच आदिवासी बहुल गाव आहेत, आमचे धनगर बांधवांची गाव आहेत, आमच्या मुळा धरणाच्या पलीकडं वावरत जांभळी सारखी गाव आज इथं खूप सगळ्यात आधी ते आले होते सभेला, खरी इथं बसलेत आमचे बांधव सगळे. वांबोरी सारखं जिल्हा परिषद गट आहे, आमचा नदीकाठचा भाग आहे, ब्राह्मणी जिल्हा परिषद गटाचा असेल. नगर तालुक्याची गावं अक्षरशः नगर शहरापर्यंत, नागर देवळे वडारवाडी पासून इकडे जेऊर पर्यंत आमचे डोंगरगण आणि इकडे पाथर्डी तालुक्याचे अगदी मराठवाड्यापर्यंतचा असा हा आमचा मतदारसंघ. आणि राहुरी शहर हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. अशा विविधांगी नटलेल्या या मतदारसंघाचं पहिल्या 2.5 वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून जो विकास करण्याची संधी मिळाली, महाविकास आघाडीचं सरकार असताना जी संधी आदरणीय शरद पवार साहेबांमुळे मिळाली, सर्वात महत्वाचं काम जयंत पाटील साहेब आपल्याला सांगू इच्छितो. आमच्या सातरळ गटामध्ये आमच्या निंबेरे, तुळापूर, कानडगाव, तांबेरे, कणगर, वडनेर, चिंचविरे, गणेगाव, अगदी राहुरी नगरपालिका हद्दीपर्यंत एखादं गाव राहिलं असेल तर चुकून राहिलं असेल, या सर्व गावांना पाणी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि तितकाच आग्रह त्यांच्याकडे तत्कालीन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी देखील त्यांचंही तेवढंच योगदान आहे. निळवंडे धरणाचं पाणी या राहुरी तालुक्यामध्ये येणार या वाक्यावरती मी तरी 2-3 निवडणुका बघितल्या, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निळवंडे धरणाचं पाणी आणतो नाही तर मला जोड्याने हाना असे काही म्हणणारे वाक्य म्हणणारे काही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोक होते. साहेब मंत्री यायचे, जलसंपदा मंत्री यायचे, निवडणुकीच्या 2 महिन्या अगोदर इरिगेशन खात्याचे मंत्री यायचे, भला ते पोकलेन बिकलेन मशीन जेसीबीनी कामं चालू व्हायचे, पण मंत्री गेले की आठवड्याभरात कामही बंद व्हायचं, पोकलेन गायब, जेसीबी गायब, मजूर गायब, सगळं गायब. ही वस्तुस्थिती आहे का नाही? पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाकरता 1250 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी दिला. 1250 कोटी. त्याच्या आधी मात्र प्रत्येक वर्षी फक्त कुठं 50 कोटी 70 कोटी कॉन्ट्रॅक्टर काम करायचे नाहीत. त्या बोगद्याचं काम, संगमनेर मधून राहुरीमध्ये येणारा बोगद्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष बघायचो. अरे बोगदा बघायला चला, बोगदा बघायला चला. निवडणूक आली, अरे काय बोगदा बघायला चला. एक घाव 2 तुकडे केले आणि बोगदा संगमनेर मधनं राहुरीत त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. यावेळी ओव्हरफ्लोचं पाणी राहुरी तालुक्यामध्ये निळवंडे धरणाचं आलं तर आमच्या बऱ्याचशा भागामध्ये त्या ठिकाणी जे पाणी तलावामध्ये येऊ शकलं, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मुळे हे शक्य होऊ शकलेले. याच्यामध्ये याला कोणी ना करू शकत नाही. आमच्या वांबोरी सारख्या, वांबोरी, कात्रड, गुंजाळे असेल, आमच्या पाथर्डी तालुक्यातली दुष्काळी गावं असतील, यांना वरदान ठरणारी वांबोरी चारी, त्याला देखील मदत करण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. मी इथं छाती टोकून सांगू इच्छितो, वांबोरी चारीच्या ह्याच्यावर देखील खूप राजकारण व्हायचं. आमच्या पाथर्डी तालुक्यातले बांधव लोक जायची, बटणं दाबायची, दुसऱ्या दिवशी पत्रकार बंधूंनो तुमचे पेपरमध्ये फोटो यायचे, वांबोरी चारीची कळ दाबली, कळ दाबायची, पण मात्र पाणी थोडं इथं वांबोरीपर्यंत गेली की चारी बंद पडायची, पुढे कुणाला त्याचा विसर पडायचा. 2019च्या आधी 10 वर्ष वांबोरी चारीचं जे 680 MCFT पाणी, जे हक्काचं पाणी आहे, ते देखील कधी वापरू शकले नाहीत. त्यांच्याही काळामध्ये मुळा धरण ओव्हरफ्लो झालं, पण ओव्हरफ्लो झालेलं पाणी
हे वांबोरी चारीमध्ये सोडण्याचं कधी त्यांच्या डोक्यात आलं नाही। त्यांच्या डोक्यामध्ये फक्त याच्यावर केस करू का त्याच्यावर केस करू का याच्यामध्ये त्या ठिकाणी। पण 5 वर्षामध्ये या वांबोरी चारीला प्रत्येक वर्षी जवळपास हक्काचं पाणी देण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं। आता मात्र सध्याचे राज्यकर्ते हे सातत्यानं वीज बिल भरा, अमुक भरा, तमुक भरा, तो तिसरा पंप आणखीन चालू करण्यासंदर्भात सातत्याने मी बैठक घेतो। आता तर मात्र काही ज्यांना अजून काही कळत नाही अशी शेंबडी पोरं देखील बटणं दाबायला जायला लागलीत आता काही। आणि म्हणून या 5 वर्षामध्ये निळवंडे धरण असेल, आमची वांबोरी चारी असेल, हे सातत्यानं पाणी देण्याचं काम, आमच्या मुळा धरणाचा डावा कालवा असेल, उजवा कालवा असेल, सातत्यानं परिपूर्ण पाणी देण्याचं काम या 5 वर्षामध्ये आपल्या आशीर्वादाने मी कुठेतरी करू शकलो आहे। आमचं तिसगाव सारखं गाव आहे, अगदी शेवटचं गाव मतदारसंघामध्ये, अगदी मराठवाड्याच्या बाउंड्रीवरचं गाव आहे। पाथर्डी तालुक्यातल्या 39 गावामधलं सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेलं गाव, पाणी मात्र 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही, 10-10 दिवस। 155 कोटीची योजना मी स्वतः अधिकाऱ्यांना बसून टेबलवरती बसून नाही अशीच टाकायची लाईन तशी टाकायची, पांढरीच्या पुलावरनं डायरेक्ट म्हटलं एक्सप्रेस लाईन तिसगावला गेली पाहिजे, म्हटलं मध्ये आधे कुठं लिकेज नाही, काय नाही काय नाही। अधिकारी म्हटले साहेब बसणार नाही, म्हटलं बसणार नाही नाही बसवावीच लागेल, म्हटलं शेवटी पाणी आहे, नुसत्याच नाही तर पाईपलाईन टाकायला आणि काय होणार नाही, ही बसवावी लागेल। ती बसवली आणि आज लाईन जवळपास पूर्ण झालेली आहे। कित्येक अशी कामं सांगता येतील, आता मी काही विजेच्या बाबतीत जास्त बोलणार नाही। महबूब भाईंनी सांगितलं किती डिपे बसल्या, काय डिपे बसल्या, पण मात्र जयंत पाटील साहेबांना एक आग्रह मात्र मी नक्की धरणार आहे। आपण आमच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती आपण आमच्या लाडक्या बहिणींना आणखीन चांगला न्याय तर देणारच आहात, पण आमचे लाडके दाजी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना दिवसा वीज देण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे। म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचाही त्याला काय हे नाही। मी बऱ्याचदा विचार असतो बहिणींना काय पाहिजे, दाजी खुश पाहिजे का काय, तर बहिणी आमच्या दाजींचंच बोट दाखवतात। आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये 2-4 प्रकल्प आम्ही त्यावेळेस घेतले होते। दुर्दैवानं खरं सरकार मध्येच गेलं नाही तर तिन्ही 4ही प्रकल्प आज खरं पूर्ण होऊ शकले असते। एक प्रकल्प वरवंडी बाबुळगावचा झालाय, पण बाकीचे मात्र ह्या सरकारच्या, महायुती सरकारच्या, भाजपच्या सरकारच्या याच्यामुळं अर्धवटच पडलेले आहेत। पण मात्र घाबरण्याचं काय कारण नाही, 1.5-2 महिन्यानंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। आज सकाळी मी ब्राह्मणीला 10व्याला गेलो होतो, नंतर वांबोरीला 10व्याला गेलो होतो। वांबोरीला 10व्याला गेल्यानंतर मी येता येता मला तिथल्या बस स्टॉपवर 2 ST बस उभ्या दिसल्या आणि बऱ्याचशा लहान लहान मुली शाळेचा ड्रेस घालून, लहान मुली म्हणजे 7वी 8वीतल्या मुली असतील, मुलं असतील, असा मोठा घोळका तिथं बघायला मिळाला ST स्टँडवर। मी सहज आमचे बिटे साहेब, बापना साहेब होते, किसनराव, सगळ्यांना म्हटलं रे बघू आपण काय चाललंय नेमकं, जाऊन आत तर बघितलं बस तर आहे, पण म्हटलं मुलं बाहेर का उभी आहेत, लहान लहान मुलं। तर 2 बस उभ्या होत्या, त्यातली एक बस चालूच होती, म्हणजे इंजिन चालू होतं। मग मी जवळ गेल्यावरती त्या बसवरती असं लाडकी बहीण वगैरे वगैरे असं लिहिलं, म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना शिर्डीला काहीतरी कार्यक्रम होता, काही महिलांना सांगितलं तुम्ही जर आज तिथं कार्यक्रमाला आला नाही तर तुम्हाला योजना मिळणार नाही। सगळी सरकारी यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी त्या बस भरायला, अरे तुम्हाला योजना द्यायची तर मोकळ्या मनाने द्या ना। सकाळी 6 वाजल्यापासून आमच्या महिला त्या बसच्या तिथं उभ्या, काही बस रिकामा गेल्या, त्या विद्यार्थ्यांना सगळ्या बस नव्हत्या। शेवटी आम्ही तिथे सांगितलं, म्हटलं आता ती लाडकी बहीण योजना ठीक आहे, ज्यांना जायचं त्या गेल्यात, आता 10 वाजलेत, म्हटलं आता काय जाणार नाहीत, म्हटलं ती बस एक तर ती बंदच करत नव्हती कारण ती धक्का मारायला लागतो बोलले ते। म्हटलं आता ही बस बंद करू नका, आता लाडके बहीण योजनेचं टाइम संपलाय, म्हटलं ते ज्यांना जायचं ते गेल्यात,
त्या सगळे विद्यार्थी आम्ही त्या बसमध्ये बसवले आणि त्यांना घरी सोडायची व्यवस्था त्या ठिकाणी केली. म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रचाराकरता आमच्या लाडक्या बहिणींना देखील वेटीस ठेवलं. काय गरज आहे तिकडे शिर्डीला दिवसभर त्या ठिकाणी रोजगार बुडून बिचाऱ्या गोरगरीब महिला. मी एका बसमध्ये जाऊन बघितलं, बिचाऱ्यांना 6 वाजल्यापासून आता 10 वाजेपर्यंत बसले होते, भजे बिजे चारले. मी त्यांना म्हटलं कावा, म्हटलं तिकडं म्हटलं लय गर्दी, तुमचा फक्त तिकडे उपयोग आहे नंतर. असं सगळं चालू आहे. आणि 2-4 दिवसापासनं खरं आम्ही बघतोय की एक अतिउत्साही एक तरुण नेता, स्वतःला जरा जास्त उत्साही समजणारा एक तरुण नेता आधी आमच्याकडेच होता. तो सत्ता गेल्या गेल्या लगेच तिकडे पलटी मारली त्यांनी. त्याला फोटो बिटो काढायची खूप हौस आहे. म्हणजे असे 4 लोक गोळा करतो, मफलरी गळ्यात टाकतो, काहीतरी नादाला लावतो. तो ठीक आहे, पोरगळ बारगळ आहे, पण त्याचं ऐकून मात्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आजकाल त्याच्याबरोबर जायला लागलेत. आणि रोज पेपरला काहीतरी येतं, हिचा प्रवेश तिचा प्रवेश. काय काल एका गावामध्ये प्रवेश, आता मला माहित नाही तर आलेत का नाही लोक, काल एका गावामध्ये असे संध्याकाळी फोटो बघितले. मी तर नाव नाही घेत. आता तो बालिशय जाऊ द्या, त्याला काय कळत नाही, पण त्याच्याबरोबर हे गेले तिकडं. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टोपीवाले आणि 7-8 मुलं होती, अशी तरुण बिचारी लहान वयातली मुलं होती. त्यांची आपले मफलर टाकून काहीतरी प्रवेश घातले होते. नंतर मी सहज आमच्या तिथल्या गावातल्या कार्यकर्त्यांना विचारले, काय म्हटलं प्रवेश झाले? नाही म्हटलं काय नाही. मग ते फोन बिन झाले. त्या सगळ्यांच्या नंतर अशा मफलर टाकून फोटो माझ्याकडे आले परत. म्हणजे काहीतरी उगा आपलं एवढं, म्हणजे याचा अर्थ इतकी त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे की कुणी काही सांगावं लगेच तिथं पळतंय माणूस. पण आज मात्र या ठिकाणी आम्ही काही निवडक त्या ठिकाणी प्रवेश घेतले. आमचे राहुरी नगरपालिकेला आमच्या विरोधात अत्यंत थोड्या मतांनी प्रदीपराव भुजाडी पडले होते मागच्या वेळेस, पण अत्यंत चांगला त्यांचा स्वभाव. मी मागच्या वेळेस आमच्या विरोधात निवडणूक लढले आणि खूप जवळपास 20च मताचा मला वाटतं काहीतरी फरक राहिला होता. आणि खूप चांगला त्यांचा हसतमुख स्वभाव असल्यामुळे आमचे स्वभाव जुळले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला इथं यायचंय. आणि आज त्यांचा देखील त्या ठिकाणी प्रवेश इथं झालेला आहे. आणि हे तर फक्त ट्रेलर आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है. आम्ही असे काय पिक्चर दाखवू ना की हे सगळे पिक्चर मधनं आउट होणार आहेत बाकीचे. हे तो सिर्फ ट्रेलर आहे. त्यामुळं आज जास्त या ठिकाणी बोलणार नाही. बरेच त्या ठिकाणी साहेबांना लांब अजून जायचंय. पुढची देखील लंके साहेबांची सभा आहे, ते मंत्री इथंच वेळ घेतला की पुढचं त्यांनाही बहुतेक बोलायचंय. आणि म्हणून आपल्या सर्वांचं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी माझ्यावरती, आम्हा सर्वांवरती या ठिकाणी प्रेम दाखवलं. या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आल्या. माझ्या माता भगिनी देखील या ठिकाणी आल्या. आणि ही आता सुरुवात आहे. साधारणपणे 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल असे चिन्ह आहेत. अजून बरेच खरं इतके कामाचे उद्घाटनही बाकी आहेत. त्यामुळं आता इथून गेल्यावरती आपण सर्वांनी आता कामाला लागायचंय. 2019 मध्ये जितकं प्रेम आपण केलं, मला खात्री आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपण माझ्यावरती कराल याची मला पुरेपूर खात्री आहे. आणि म्हणून एकदा 8-10 दिवसात आचारसंहिता लागेल. लंके साहेबांच्या वेळेस देखील आपण सर्वांनी खूप त्या ठिकाणी मेहनत घेतली. आपलं चिन्ह नवीन होतं, चिन्ह पोचवला, थोडंसं अडचण झाली. आताही माझी आपल्या सर्वाला विनंती की घराघरामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपण त्या ठिकाणी पोच कराल. पुढचा 1.5 महिना आपण पक्षासाठी त्या ठिकाणी द्याल अशी विनंती करतो. पुढचे 5 वर्ष दिवस रात्र तुमच्याकरता त्या ठिकाणी उपलब्ध राहील एवढंच या निमित्तानं सांगतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.